नमस्कार, मी शुभांगी भुजबळ. कला क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा अनेक सिनियर्स कडून सुरुवातीला सांगणं आलं की जास्तीत जास्त इतर कलाकृती बघा, त्यातनं खूप शिकायला मिळेल. मग काय, अनेक नाट्य महोत्सव, चित्रपट महोत्सव बघायचा सपाटाच लावला. आणि मुंबईमध्ये राहत असताना अगदी हक्काचा चित्रपट महोत्सव झाला, तो म्हणजे थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल. गेल्या काही वर्षात जे चित्रपट या महोत्सवात मी बघितले, ज्या चित्रपटांनी मला प्रगल्भ केलं, हसवलं, इमोशनल केलं, कलावंत म्हणून घडवलं, असे अनेक चित्रपट. म्हणजे त्याच्यात मला आता आठवतोय चिल्ड्रन ऑफ हेवन, पोस्टमन ऑन द माउंटेन, त्याच्यानंतर द कप, सेपरेशन, टर्टल्स कॅन फ्लाय, अत्यंत माझे आवडते चित्रपट. आणि हे चित्रपट बघताना लक्षात आलं की अरे, हे मला खूप आपलेसे वाटतायत, माझ्याच कल्चरचे आहेत असं वाटतात. आणि मग लक्षात आलं की अरे, हे आशिया खंडातल्या चीन, नेपाळ, भूतान, इराण, जे माझे शेजारी राष्ट्र आहेत तिथले जे चित्रपट आहेत, त्यामुळे मला ते खूप आपलेसे वाटतात. आणि ह्या महोत्सवाची ही मला मजा वाटली की असे काही चित्रपट मला बघायला मिळतात जे चित्रपट माध्यमाच्या ताकदीचाही मला प्रत्यय आणून देतात पावलोपावली. अत्यंत माझा आवडता असा हा महोत्सव पुन्हा एकदा मुंबईत आयोजित केला आहे. आणि अर्थात मागचं वर्ष या महोत्सवातलं माझ्यासाठी खूप खास होतं, कारण एकाच दिवशी माझे दोन चित्रपट, दोन कलाकृती प्रदर्शित झाल्या होत्या. एक म्हणजे कोलाहल नावाचा माझा लघुपट आणि दुसरा आशा नावाचा माझा चित्रपट, जो नुकताच रिलीज झाला आहे, तो या महोत्सवाचा भाग होता. असे माझे दोन कलाकृती एकाच दिवशी या महोत्सवात प्रदर्शित झाल्या होत्या. त्यामुळे अर्थात माझा लाडका फेस्टिवल अजून माझा आवडता झाला. आणि यंदाचा, ह्या वर्षीचा 22वा थर्ड एशियन फिल्म फेस्टिवल 9 ते 15 जानेवारी 2026 दरम्यान मुंबई आणि ठाण्यात आयोजित केला आहे. मुंबईमध्ये पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि ठाण्यामध्ये सिनेपोलिस लेकशोर मॉल इथे हा महोत्सव होणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने ह्या चित्रपट महोत्सवात आपण सहभागी होऊया. रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, तेव्हा लवकर तुमचा डेलिगेट पास घ्या. कारण मी जेव्हा महोत्सवाची माहिती घेतली तेव्हा मला असं कळलं की आशिया खंडातले 70हून अधिक चित्रपट वेगवेगळ्या देशातले आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच मराठी आणि भारतीय चित्रपटांचा स्पर्धा विभाग तर आहेच, पण त्याचबरोबर बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्या चित्रपटांना पुरस्कार मिळाला आहे ते चित्रपट बघायला मिळणार आहेत. किर्गिस्तान हा मध्य आशियाई देश, त्यातल्या चित्रपटांचा एक विशेष भाग असणार आहे. शिवाय चित्रपती व्ही शांताराम यांच्या 125व्या जयंतीनिमित्त खास रेट्रोस्पेक्टिव्ह हेही या महोत्सवाचा भाग आहे. तेव्हा असं बरंच काही आपल्याला मेजवानी आहे चित्रपटांची. तेव्हा पटकन रजिस्ट्रेशन करा आणि या सिनेमॅटिक प्रवासाचा भाग व्हा. भेटूया 22व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये.